नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ज्ञानेश्वर महाराज पालखी 8 जुलैला प्रस्थान, 24 जुलैला पंढरपूर आगमन, 25 ला आषाढी एकादशी. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा 8 जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. तसेच 24 जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. यंदा दुपारी 3 वाजता प्रस्थान होणार आहे. 17 दिवस मुक्काम, 4 गोल तर 3 उभे रिंगण होणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी दिली. आषाढी एकादशी 25 जुलै रोजी साजरी होणार आहे. पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थांची बैठक पार पडली. उमाप येथील पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला. ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात बुधवारी 8 जुलै आळंदी येथून प्रस्थान, 9 व 10 जुलै पुण्यात मुक्काम, 11 व 12 जुलै सासवडी मुक्काम, 13 जुलै रोजी जेजुरी, 14 जुलै रोजी काल्हे मुक्कामी राहणार आहे. 15 जुलै रोजी नीरा स्थान करून पालखी लोणंद येथे मुक्कामी. पुढे 16 जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाक येथे मुक्कामी येणार आहे. 17 जुलै रोजी फलटण तर 18 जुलै रोजी बरड येथे पालखी विसावणार आहे. 19 जुलै रोजी नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहणार आहे. 20 जुलै रोजी पुरंदकडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामी असेल. 21 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन केळापूर येथे पालखी विसावणार आहे. 22 जुलै रोजी ठाकूरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी भेंडी शेकाग मुक्कामी विसावणार आहे. 23 जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे. 24 जुलैला आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्क संतांच्या पालखी पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहेत. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.